आज इथं आपण सगळेजण गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 ह्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जमलेलो आहे आणि गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025चं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यामध्ये अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, ह्या सगळ्या महामानवांना मी या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांच्या पुढं नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। सुरुवातीलाच आपण ही महाराष्ट्राची निर्मिती ही संघर्षातनं झालेली आहे। आज पण महाराष्ट्र संघर्ष करतोय। जरी 65 वर्ष झालेली असली तरी तुमच्या माझ्या मनामध्ये एक खंत आहे की संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, त्याचं स्वागत महाराष्ट्राने केलं, त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। पण आजही बेळगाव कारवार सह जो तिथला सीमा भागातला मराठी माणूस आहे तो अजून आपल्यात आलेला नाही आहे। सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे, केस चाललेली आहे आणि ते ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा पूर्णपणे झाला अशा प्रकारे आपल्याला अधिकारवाणीनं त्या ठिकाणी बोलता येईल। ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आज अनेकांनी आपली मतं आपले विचार मांडले। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। यावर्षी 1 मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या राजधानीत मी होतो, प्रफुल्लबाई होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, गव्हर्नर होते, देशाचे पंतप्रधान आलेले होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत, ह्या देशाच्या आर्थिक राजधानीत महानगरी मुंबईमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्स परिषदेचं उद्घाटन हे पंतप्रधानांनी केलं आणि त्याचा मनापासून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आनंद आहे। जगातले अनेक लोक तिथं आलेले होते। 3-4 दिवस ती परिषद चालणार आहे। वेगवेगळे कलाकार देखील तिथं तुमच्या माझ्या देशातले जमलेले होते। वेव्स परिषद ही जगातल्या माध्यम क्षेत्राची वेध घेणारी देशातील आणि जगातील सर्वात मोठी पहिली परिषद माध्यम परिषद आहे आणि इतकी महत्त्वपूर्ण देशातील पहिली ही वेव्स परिषद आयोजित करण्याची संधी तुमच्या माझ्या मुंबापुरीला मिळाली, महाराष्ट्राला मिळाली, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे। वेव्स परिषदेच्या माध्यमातून ऑडिओ व्हिडिओ त्याचबरोबर ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट सोशल मीडिया अशा माध्यमातून भविष्याचा वेध घेण्यात येणार आहे। नवीन तंत्रज्ञानाची ओळख ही सर्वांना होण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे। आजपासून बरोबर 110 वर्षापूर्वी 3 मे 1913 रोजी चित्रपट महर्षी स्वर्गीय दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती करून याच मुंबई शहरात, याच महाराष्ट्रात भारतीय चित्रपट सृष्टीची त्या ठिकाणी मुळं रोवली होती। तेव्हापासून भारतीय चित्रपट सृष्टीला ह्या उद्योगाला केलेली प्रगती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं ह्या वेव्स परिषदेच्या निमित्तानं देशातील जगातील कंटेंट क्रिएटर्स, जुनी व नवीन पिढी एकत्र येणार आहे। या 2 पिढ्यांना नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग, नवा विचार, नवी दिशा याचं योग्य मार्गदर्शन होणार आहे आणि वेव्स समिटच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे। ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येतील। अलीकडच्या काळात बाबांनो AIचं युग आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्ण जगाने त्याचा स्वीकार केलेला आहे। आज बोलत असताना भावेसाहेबांनी बरेच काही प्रश्न इथं उपस्थित केले। आज 65 वर्षात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये आपल्या परीनं आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्राच्या जनतेने
त्यांना पाठबळ दिलं आणि ते त्या ठिकाणी त्या पदावर आरूढ झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. उपमुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अनेकांनी त्या बाबतीमध्ये त्यांनाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हे सगळं करत असताना या 65 वर्षात ह्याही गोष्टीचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 35 कोटी होतो, आज 140 कोटी झालेलो आहे. चौपट लोकसंख्या वाढलेली आहे. महाराष्ट्राची पण वाढलेली आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये सतत आम्ही काम करतोय. मागच्याही राज्यकर्त्यांनी केलं, त्याही सरकारमध्ये आम्ही होतो. अनेकदा हंडामुक्त महाराष्ट्र, टँकरमुक्त महाराष्ट्र, परंतु लोकसंख्या वाढल्यानंतर आहे ती त्या ठिकाणी सोर्सेस लहान पडतात, कमी पडतात. त्याच्यातून आत्ताही मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या करता आम्ही पण शेतकरी आहोत. त्याच्यावर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना 500 कोटी रुपयाची तरतूद AIच्या ह्या नवीन तंत्रज्ञानाच्या करता केलेली आहे. का? खताचे बचत होते, पाण्याची बचत होते, उत्पन्न वाढतं, उत्पादन खर्च कमी होतो. माझा बळीराजा कुठंतरी समाधानी व्हावा, त्याला 0% व्याजाने आम्ही पीक कर्ज देतोय. तिथं 12 महिन्याच्या आत त्यांनी पैसे फेडावेत. अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय. मार्केटिंग चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. कशा पद्धतीनं बाजारपेठ मिळेल, ठीक आहे. त्या काळातल्या लोकांचं म्हणणं बुलेट ट्रेन नको, पहिलं हे करा. परंतु जपान आणि चायना ही तिथल्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेली आहे. आज बुलेट ट्रेनची गरज आहे, वंदे भारत ट्रेनची गरज आहे, मेट्रोची गरज आहे, रेल्वेचं जाळं सगळीकडे भारत देशामध्ये झालं पाहिजे, कोस्टल रोडची गरज आहे, त्या ठिकाणी अटल सेतूची गरज आहे, त्या ठिकाणी बांद्रावरही सिलिंगची गरज आहे. सगळ्या गोष्टीच्या गरजा आहेत. वाहतूक प्रचंड वाढतीये, त्याच्यातनं तेही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्याकरता नॅशनल हायवे मागच्या काळामध्ये कशा प्रकारचे हायवे होते, आता बदल झालाय का नाही झाला? जी गोष्ट बदलली ती मान्य केली पाहिजे. उलट आपल्याला जी कोकण रेल्वे ती अजून एक लाईन टाकायची आहे. त्या संदर्भात आज आम्ही रेल्वे मंत्र्यांशी बोलत होतो. अजूनही आम्हाला पुणे नाशिक ही रेल्वे त्या ठिकाणी सुरू करायची आहे. अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या भल्याकरता, रोजगार निर्मिती करता, उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या करता, समृद्धी महामार्ग ह्याच्यातून उपराजधानी आणि राजधानी ह्याचं अंतर कमी झालेलं आहे. इतर पण वेगवेगळे रस्ते आपल्याला करायचे आहेत. मतप्रवाह असू शकतात, माझं मत वेगळं असू शकतं, इतरांचं वेगळं मत असू शकतं, परंतु त्याच्यातून राज्यातल्या जनतेचा सर्वांगीण विकास कसा होईल हे स्वप्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बघितलेलं होतं. आणि तेच स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून भुजबळ साहेबांनी, प्रफुल्ल पटेल साहेबांनी, सुनील तटकरे साहेबांनी त्याचा उल्लेख केला. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही कालही चाललेलो होतो, आजही चाललेलो आहे आणि उद्याही चालत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कदापि आम्ही सोडू शकत नाही. हे पण आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रालाही सांगू शकतो आणि आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज अनेक मान्यवरांचा इथं सत्कार झाला. हा सत्कार करत असताना त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आजच्या सोहळ्यामध्ये 4 चौघांचा त्या ठिकाणी सत्कार झाला. पहिले म्हणजे महाराष्ट्राचे आताचे सर्वात वरिष्ठ संपादक आचार्य अत्रे यांच्या छत्रछायेमध्ये जे घडले, महाराष्ट्रातील आत्ताचे अनेक महत्त्वाचे पत्रकार घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते मधुकर भावे सर. नंतर 20व्या शतकातील महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास ज्यांनी आपल्यासमोर मांडला आणि वारकरी संप्रदाय हाच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टीचा कणा आहे ही मांडणी ज्यांनी केली ते ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेजी आणि ज्यांच्या चित्रपटांनी आपल्या सर्वांच्या पिढीला नव्हे तर पूर्ण भारताला प्रोत्साहित केलं, ज्यांच्या चित्रपटातून सर्व धर्माला जोडण्याची मांडणी, जातीय सलोखा निर्माण करण्याची मांडणी ही ज्यांनी केली आणि चित्रपट हे देखील समाजाला एकत्र आणण्याचं एक जबरदस्त माध्यम आहे हे दाखवून दिलं ते ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर साहेब
या सर्वांचं मी इथं मनापासून स्वागत करतो. त्यांना आज पुरस्कार दिल्याबद्दल, ते तर पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. त्यांना हा पुरस्कार दिल्यामुळं त्या ठिकाणी पुरस्काराची उंची वाढली असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी समजतो. आणि त्याच्यामुळं इथं यांचं स्वागत करत असताना जावेदजींना मी विशेष करून सांगू इच्छितो की अमर अकबर अँथोनी या चित्रपटाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळेजण सर्वांना सोबत नेणं हीच आमच्या पक्षाची परंपरा आहे आणि आम्ही ती जपणार आहे. त्याच्यामध्ये कुठंही त्याच्यामध्ये अडचण आम्ही येऊन देणार नाही. ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करू इच्छितो. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.